आज आपण बनवणार आहोत सोया चंक्सचे 65। त्यासाठी इथं मोठी 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून आणि उकळलेले पाणी याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत। छान 10 ते 15 मिनिट या पाण्यामध्ये हे सोया चंक्स ॲड करून ठेवायचे आहेत, तुम्ही इथं पाहत असाल। आणि 10 ते 15 मिनिटांनंतर पाणी थोडंसं थंड झालं की हाताने पिळून एका डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे किंवा एखाद्या भांड्यात। आणि मी ते या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण या मिश्रणामध्ये चवीनुसार 2 ते 3 चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहेत। सोबतच 1 चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे। धने जिरे पावडर मात्र आपल्याला 3 ते 4 चमचे ॲड करून घ्यायचे आहे। चमच्याची साईज माझी छोटी आहे, त्यामुळे इथे मी 4 चमचे एवढी धने जिरे पूड ॲड करून घेतलेली आहे। आले लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला इथे 3 चमचे इतपत ॲड करून घ्यायचे आहे। तुम्ही इथं पाहत असाल, कारण आले लसूण पेस्ट आणि धने जिरे पावडर याचे प्रमाण या मिश्रणात जास्त ठेवायचे आहे। सोबतच आता या मिश्रणामध्ये आपण 4 चमचे दही ॲड करून घेतलेले आहे, तुम्ही इथं पाहत असाल। आणि हे सर्व मिश्रण आपण हाताच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमचाच्या साहाय्याने एकत्रित करू शकतो। आता या मिश्रणात बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून घेऊया आपण। इथे आता 4 चमचे तांदळाचे पीठ ॲड करून घेतलेले आहे आणि 6 चमचे कॉर्नफ्लॉवर इथे ॲड करून घेतलेले आहे, म्हणजेच मक्याचे पीठ ॲड करून घ्यायचे आहे। आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण हाताच्या साहाय्याने एकत्रित करून घ्यायचे आहे। मी ज्या पद्धतीने दाखवले आहे त्याच पद्धतीने सर्व मिश्रण आपण हाताच्या साहाय्याने एकत्रित करून घेतलेले आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि हे मिश्रण सर्व एकत्रित झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिट आपण रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत, कारण हे सर्व मसाले, दही, हे पीठ हे सर्व एकत्रित असे मुरले जाईल 10 ते 15 मिनिट। आणि 10 ते 15 मिनिटांनी आपण याचे 65 बनवून घ्यायचे आहेत, म्हणजेच हे सर्व तळून घेणार आहोत आपण। एक एक अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण तळून घ्यायचे आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवून दिलेले आहे। कढईतले तेल छान तापल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेम वरती हे सोया चंक्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मी चमच्याच्या साहाय्याने एक एक असे हे सोया चंक्स सोडून घेत आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घेणार आहोत आपण। तुम्ही इथं पाहतच असाल, अशा पद्धतीने छान असा याला तांबूस रंग येत आहे। आणि हे सोया चंक्स लहान मुलांसाठी किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने हे सर्व खाऊ शकतात। अशा पद्धतीने हे सोया चंक्सचे 65 बनवून झटपट असे तयार झालेले आहेत। रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। आता एका डिश मध्ये याला काढून घेत आहे मी। हे छान असे तांबूस रंगाचे झालेले आहेत। कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे मी थोडासा, आणि कढीपत्ता सुद्धा या सोया चंक्स सोबत तळून घेणार आहे। सर्व मिश्रण आता एका डिश मध्ये काढून घेऊया आणि असेच करत बाकीचे सोया चंक्स मी तळून घेणार आहे। क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे खायला तयार होतात सोया चंक्स 65। व्हिडिओ पाहिल्याबद्दल